खरंच ती जो आजीची खानावळ येतं ते प्रत्येक भाजी जी आहे ना, नजरेतनच तृप्त झालोय असं म्हणता येईल, की ज्या पद्धतीने लोणची आणि चटण्याच बघून मग तिथेच कळतं की खरी सुगरण कोण. आणि छान गोष्ट म्हणजे गुळांबा आहे बहुतेक हा, तर मी खाऊन सांगतोच. आणि हा साखरांबा आहे. गुळांबा, साखरांबा, मिरचीचं लोणचं, कैरीचं लोणचं, लसणाची चटणी आणि 3 पक्वान्न आहे आणि त्यात आंबरस आणि मोदक. म्हणजे इतकं द्वंद्व होणार आहे मनामध्ये की जास्त काय खायचं, आंबरस का मोदक. आणि त्यात श्रीखंड पण दिलंय. मटकी ही म्हणजे रस्स्याची नाहीये, नुसती आपली साधी मटकी आणि आणि मटकी आहे ना, इतकी सात्विक मटकी शेवटची मी खाल्लेली आठवत नाही. आणि सगळ्यामध्ये छान छान खोबरं थोडं आहे. थोडं खोबरं आहे, येस. पण वेगळा मसाला, वेगळ्या चवीची मटकी खूप काळानंतर खाल्ल्यामुळे मज्जा येते. आणि कोशिंबीर आहे गाजर काकडीची. बटाट्याची भाजी आहे. बटाट्याची भाजी बहुतेक असं मला वाटतं, विचारूया त्यांना, कांदा लसूण नाही त्याच्यामध्ये. म्हणजे आपल्या प्रसादाला असते ना, नैवेद्याला कशी असते बटाट्याची भाजी, तशी बटाट्याची भाजी आहे. सात्विकपणात सुद्धा चव असते. मिरचीचं लोणचं ट्राय कर, कारण ही जास्त फॅन आहे मिरचीच्या लोणचाची. इव्हन लसणाची चटणी, कमाल आहे, कमाल. खोबरं आणि लसूण इतका म्हणजे ताजेपणा येते चवीमध्ये. आणि पिऊन बघूयात. ऑफकोर्स पिऊनच बघायला लागणार आहे आमटी. खरं सांगतो तुला, हुक्केरीला माझी आजी बनवायची ना आमटी, सेम तशी सेम. चिंच गुळ आहे आमटीमध्ये.